मला डिवोर्स हवा, नंदिनीने दिला जीवाला मोठा धक्का. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की जेव्हा नंदिनीला भेटायला कॅफेमध्ये आलेला असतो तेव्हा नंदिनी त्याला अशी म्हणते की तुम्ही मला तेव्हा फ्रेंडशिप बँड बांधलं होतं, पण तुमच्याकडून आपल्यात मैत्री कधीच झाली नाही. मी तुम्हाला मित्र मानलं कायम, पण तुम्ही नाही मानलं. हे ऐकताच जीवाला तर धक्काच बसतो. तेवढ्यात नंदिनी म्हणते की तुम्ही मला मित्र मानलं असतं तर मला विश्वासात घेऊन कधीतरी सांगितलं असतं तर, पण असो आता सगळं संपलंय. हे ऐकताच जीवाला तर खूपच टेन्शन येतं. तेवढ्यात नंदिनी म्हणते की सगळं आता तुटलंय. तेवढ्यात जीवा म्हणतो, जीवा तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो नंदिनी सगळं जोडता येतं. तेवढ्यात नंदिनी म्हणते की मला जोडलेलं काही नको जीवा. काय आहे ना, एकदा धागा तुटल्यानंतर न त्याची पुन्हा गाठ बांधली तरी त्याची खून कायम तशीच राहते आणि ती खून कायम तुटलेल्या नात्याशी आठवण करून देते. मला आता जोडलेलं जबरदस्तीने लादलेलं काहीही नकोय जीवा. मला मुक्ती हवीये, त्यामुळे मला डिवोर्स द्या आणि मला याच्यातून मुक्त करा एकदाच. हे ऐकताच जीवाला तर धक्काच बसतो. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या नंदिनीला म्हणते की बाबा माझ्याशी बोलत नाहीये, तू गप्प आहेस, पार्थ माझ्यावर चिडलेत, मी एकटी झालीये. अगं ज्या घरात मला आपलंच वाटायचं त्या घरात आता मला परक वाटायला लागले. हे ऐकताच नंदिनी काहीच बोलत नाही. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा जीवा पार्थला म्हणतो की दादा हे घे ना, माझ्यातलं घे ना. तेव्हा पार्थ म्हणतो नाही नको. तेवढ्यात जीवा म्हणतो अरे असं काय करतोय, लहानपणापासून आपण सगळं वाटून तर खात आलोय ना. हे ऐकताच पार्थला ठसका लागतो. तेवढ्यात जीवा काय करतो, तिथला पाण्याचा ग्लास घेतो आणि म्हणतो एक सेकंद मी तुझ्या डोक्यावरती पाण्याचा हात फिरवतो. तेवढ्यात पार्थ त्याला अडवतो. आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.